तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज वाढत्या महागाई विरोधात आणि पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर तसेच रासायनिक खताच्या दरवाढीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात मेलोडी चॉकलेट वाटून उपरोधिक आंदोलन केले। तिवसा तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। एका महिन्यात 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप करण्यात आला। LPG गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती, वाढलेला वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूच्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। दरम्यान सध्या शेती मशागतीचे आणि पेरणीपूर्व हंगामाचे दिवस सुरू असल्याने डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात आले। तसेच रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी तिवसा येथील गॅस एजन्सीसमोर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला। महागाईने जनता त्रस्त, सरकार मात्र मस्त अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात तात्काळ कपात करावी, रासायनिक खताच्या दरवाढीवर नियंत्रण आणावे, तसेच वाढत्या महागाईवर शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। केंद्र सरकारने व महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या 2 महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल, इंधनची जी दरवाढ आहे ती एका महिन्यात 4 वेळा केलेली आहे आणि अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि LPG सिलेंडरची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि या सरकारनं देश चालवताना असमर्थता दाखवलेली आहे। त्यामुळं मोदी सरकारनं या ठिकाणी सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे याकडे दुर्लक्ष केलेले आहे। स्वतः विदेश दौरे करून जनतेचे करोडो रुपये उधळणारे नरेंद्र मोदी या संदर्भात एक शब्दही चकार काढत नाही। या ठिकाणी नीटची परीक्षा, नीटचे पेपर लीक होतात, रासायनिक खतांचे भाव वाढते, पेट्रोल, डिझेलचे सिलेंडरचे भाव वाढतात, परंतु या संदर्भात केंद्रातील व राज्यातील मंत्री महोदय याबद्दल गप्प आहेत आणि त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे। सामान्य जनता आणि कष्टकरी शेतमजूर यांना या महागाईचा प्रचंड झळा सोसावा लागत आहे। देशात धर्माचं राजकारण करून, खोटं बोलून, विदेश दौरे करून मात्र शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील, देशातील जनतेच्या हाती काहीच पडत नाही आहे। म्हणून आज तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, शहर काँग्रेस, NSUच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी, कष्टकऱ्यासाठी हा आवाज बुलंद करत आंदोलन केलेलं आहे। येत्या काळामध्ये सर्व पेट्रोल पंपावर, तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष ताकदीनं जनतेसाठी उतरणार असून महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल, डिझेलचे सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे, खताचे भाव कमी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या भूमिकेचं, या विषयाचं आज निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे। याला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा जिल्ह्यात प्रचंड आगडोंब उसळणार आहे। याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची राहणार आहे।